शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे आता गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागाकडे पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्सूनचा आज पुढे सरकल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून कमी झालं आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या झडीच्या स्वरूपात किंवा संततधार पावसाचा प्रभाव बऱ्याच भागांमध्ये घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे. यावर्षीच्या पावसाचं वैशिष्ट्य आपण बघतो, कोकणापेक्षा देखील विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण सुधारलेलं आहे. विदर्भामध्ये 17% केवळ घट आहे, तर कोकणामध्येही घट 20% आहे. 47% मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राशी मिळून आहे, तर 34% हा मराठवाडा आहे. एकूण घट ही 29% म्हणजे 71% पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपण जेव्हा हेच मॅपमध्ये बघतो तेव्हा आपल्याला क्लिअर या ठिकाणी मोठी सुधारणा विदर्भामध्ये दिसते. आपण जेव्हा मल्टी मॉडेल एसेंबल म्हणजे MME या मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा साधारण याचा पिरियड आपल्याला 3 जुलैपासून 9 जुलैपर्यंतचा दिलेला आहे. या मॉडेलने भारताच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी जे ब्लॅक सर्कल मारलेला आहे, या ठिकाणी पाऊस कमी सांगितला आहे. म्हणजेच दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कमी राहील अशा प्रकारचा अंदाज या मॉडेलने दिलेला. मात्र उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. साधारण हवामान प्रणाली कशा पद्धतीने मार्गक्रमण करू शकते आणि त्याचा परिणाम कुठे होऊ शकतो या संदर्भातलं स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणि साधारण 5 जुलैपासून ही तयार होऊन या मार्गे जाईल असं दिसतंय. परंतु त्या दरम्यान छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश या भागावर त्याचा पावसाचा चांगला परिणाम असेल. आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की पश्चिम किनारपट्टीलाही पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण पुन्हा घडण्याची देखील शक्यता या ठिकाणी हवामान प्रणालीच्या स्पष्टीकरणामध्ये दिसते आहे. मान्सूनने बऱ्यापैकी प्रगती केली असून आता 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण देश मान्सून व्यापणार आहे. आणि त्यामुळे मान्सूनच्या प्रवासाविषयीची उत्सुकता आता जवळपास संपली आहे. ज्या ठिकाणी देशामध्ये 60% केवळ पावसाचं प्रमाण होतं गेल्या 3 दिवसामध्ये, जुलैच्या पहिल्या 3 दिवसामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. आणि त्यामध्ये जवळपास 9% सुधारणा आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि 31% म्हणजे 69% पावसाचं प्रमाण देशामध्ये आता सकारात्मक आहे. आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने संपूर्ण गुजरात, बराच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओरिसा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. बाकीही बऱ्याच भागात मध्य प्रदेश आणि झारखंड, विदर्भ, तेलंगणा या भागात देखील ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे पावसासंदर्भातील जास्त प्रमाण या ठिकाणी राहील असं दाखवले, परंतु प्रत्यक्षात या प्रमाणात पाऊस अजून तरी तिथे पडल्याच्या बातम्या नाहीत. आज किती प्रमाणात पाऊस होतो ते आपण बघूयात. कारण कोकणातला रेड अलर्ट किंवा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातला रेड अलर्ट तसा फारसा पोषक ठरलेला नाही. 5 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात, गुजरातच्या काही भागात रेड अलर्ट कायम आहे. 6 तारखेला देखील हा रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला कमी होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे.
8 तारखेपासून पूर्व भारत, बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणचा पाऊस उघडेल असा देखील अंदाज आहे. असून संपूर्ण भारत व्यापून 8 तारखेपर्यंत उत्तर भारतामधील, मध्य भारतामधील, पश्चिम भारतातील बऱ्याच भागात पावसाचा जोर वाढेल. 9 तारखेला मात्र दक्षिण पूर्व भारताच्या बऱ्याच भागातील पाऊस उघडण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. यावरूनच अतिशय कमजोर अशा प्रकारचा मान्सून आपण यावर्षी अनुभवतो आहोत. आपण या मॅपनुसार दररोज पडणाऱ्या पावसाचं प्रमाण बघत असतो. अजून पश्चिम राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात अजून मान्सून पोहोचायचा आहे आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र त्याच वेळेस आपल्याला याही बहुतांश भागात पाऊस कमी दिसतोय. पूर्व भारतामध्ये पाऊस कमी दिसतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला या भागामध्ये पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे पूर्व मराठवाडा, विदर्भ, घाटमाथा आणि कोकण असंच पावसाळी वातावरण सध्या सक्रिय आहे. विदर्भातील आकडेवारी समाधानकारक आहे. कोकणात थोडा बदल होऊ लागला आहे. GFS मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि खास करून उत्तर कोकणामध्ये या वादळी प्रणालीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. खास करून ही वादळी प्रणाली सध्या या भागात प्रभावी राहील अशा प्रकारचाच अंदाज आहे. 5 तारखेला मध्य प्रदेश, गुजरातकडे काही प्रमाणात या सिस्टमचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात पावसासाठी आज उद्या चांगलं वातावरण आहे. 6 तारखेला देखील महाराष्ट्रात या वादळी प्रणालीचा परिणाम हा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 6 तारखेपर्यंत तरी पावसाचं अनुकूल वातावरण आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम भारताच्या अनेक विभागात होईल. त्याला या ठिकाणी देखील मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे. GFSच्या अंदाजानुसार ही हवामान प्रणाली 8 तारखेला मध्य भारतावर सक्रिय राहील असा अंदाज आहे आणि पर्यायाने उत्तर कोकणामध्ये किंवा संपूर्ण कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 तारखेला देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती 9 तारखेला देखील आहे. जोपर्यंत ही हवामान प्रणाली मध्य भारतावर आहे तोपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि थोडं पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. मात्र 10 तारखेपासून ही हवामान प्रणाली बऱ्यापैकी उत्तरेला सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तिचा प्रभाव हा 10 तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल. साधारण 11 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला केवळ पावसाळी अंदाज GFSने दिला आहे. तीच परिस्थिती आपण 12 तारखेला बघतो. मात्र विदर्भात थोडंफार वातावरण राहू शकतं. शिवाय ही हवामान प्रणाली अतिशय उत्तरेला सरकून जाण्याची देखील शक्यता आहे. या मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात पूर्व आणि उत्तर भारत असं राहील. मात्र उर्वरित भारतामध्ये हे प्रमाण खूप कमी होण्याची शक्यता आहे. मॉडेलमध्ये ज्या प्रमाणात पाऊस दाखवला जातो त्या प्रमाणात पाऊस होत नाही. त्या प्रमाणात जर पाऊस झाला असता तर आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीची परिस्थिती असते. तसं अजून तरी काहीही होताना दिसत नाही. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडताना दिसतोय. आपण बघतो घाट माथ्यावर आणि संपूर्ण कोकणामध्ये साधारण आज आणि उद्या जी परिस्थिती दाखवलेली आहे ती अतिवृष्टीची, अतिमुसळधार पावसाची दाखवलेली आहे. त्याचबरोबर आपण उत्तर महाराष्ट्रासहित हा कितीतरी भाग बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विदर्भाचा भाग कमी झालेला आहे.
किंवा महाराष्ट्राच्या या दक्षिणी पट्ट्यामध्ये पाऊस कमी दाखवलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस दाखवला आहे त्याही ठिकाणी त्या प्रमाणात पाऊस होत नाही, तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होतोय. याचा अर्थ मान्सून अत्यंत कमजोर स्वरूपात यावर्षी आपण बघतो. ICMW मॉडेलने विदर्भाकडून मराठवाड्याकडून पावसाचं प्रमाण कमी होऊन थोडं मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं वाढण्याची शक्यता दर्शवलेली आहे. आणि त्यामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल किंवा धुळे नंदुरबारमध्ये त्याचं प्रमाण वाढेल, नाशिकमध्ये वाढेल, अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. पावसाचं प्रमाण आपण या ठिकाणी बघतो विदर्भाकडून कमी होत जाईल, मात्र कोकण, घाटमाथा, थोडं मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे. साधारण 6 तारखेचा अंदाज आहे. 7 तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तर भारताकडे सरकणार आहे आणि त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशकडे याचा परिणाम होईल. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, पश्चिम विदर्भ या ठिकाणी या पावसाचा परिणाम 7 तारखेला दिसू शकतो. 8 तारखेला हे वातावरण थोडं विदर्भात असण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणचा पाऊस कमी होईल आणि घाटमाथ्यावर किरकोळ वातावरण राहील. 9 तारखेपासून ICMW मॉडेलने महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत. 10 तारखेला कडकडीत खंड आपल्याला बघायला मिळतोय. 11 तारखेला एक खंडाची परिस्थिती आहे. 12 तारखेला विदर्भात पाऊस दाखवला जात होता, तोही आता दाखवला जात नाही, कारण सिस्टम ही उत्तर भारताकडे सरकून जाणार आहे. 13 तारखेला पुन्हा उन्हाळा सुरू होतोय. ढग सुद्धा नाहीत. 14 तारखेला थोडी सुधारणा कोकण किनारपट्टीत होताना दिसते, अतिशय किरकोळ. 15 तारखेला थोडं गोंदिया, नागपूर, भंडारामध्ये वातावरण आहे आणि कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम सरी आणि महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण, किरकोळ पावसाची शक्यता वाढते. एकूणच लक्षात घ्या की या वर्षीचा मान्सून अतिशय कमजोर आहे आणि त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी होईल यावर लक्ष केंद्रित करा. तलावांमध्ये अतिशय कमी पाणी साठा आहे, त्यामुळे आपण मोठ्या दुष्काळाकडे झुकले जातो आहोत. कारण प्राईम पिरियड आहे हा पावसाचा आणि याच काळात पाऊस जर झाला नाही तर मात्र तलाव साठ्यातील पाणी वाढणार नाही. थोडीफार सुधारणा जरी होत असली तरी कुठेही खास पावसाळी वातावरण नाही. केवळ घाटमाथ्यावर, कोकणात पाऊस आहे. मात्र अतिशय कमजोर अशा प्रकारचा मान्सून मी खूप दिवसानंतर अनुभवतो आहे. जुलै महिना जर एवढा कोरडा जाणार असेल तर आपण अतिशय मोठ्या संकटाकडे ओढले जातो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादनाची पिकं घेण्यापेक्षा जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची बचत कशी करता येईल यावर बारकाईने लक्ष देणं आता गरजेचं आहे. आता जर IOD सक्रिय झाला तर आपल्याला तारणहार म्हणून IODचा उपयोग होईल. सध्या IODची परिस्थिती आपण जर बघितली तर IOD नॅचरल फेजमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघतो तर 28 तारखेला जे अंदाज आलेला आहे त्यामध्ये 0.03 अंश सेल्सिअसवर हे प्रमाण आहे आणि हे जोपर्यंत प्लस साईडला झुकत नाही तोपर्यंत मात्र ही परिस्थिती सुधारणार नाही, कारण तो अजून मायनस साईडला आहे. एन्सो कंडिशनमध्ये नोवाने दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार जवळपास जूनपासून तर डिसेंबर जानेपर्यंत एल निनो हा 100% राहणार आहे. म्हणजे दीर्घकाळ एल निनो हा 100% आहे. IOD आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोडा पॉझिटिव्ह होताना दिसतोय. त्यानंतर
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये त्याच्यात थोडी सुधारणा आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरलाही थोड्या प्रमाणात पॉझिटिव्ह आहे. मात्र नॅचरल कंडिशनचा प्रभाव जास्त आहे, निगेटिव्ह आयोडीन नाही. परतीचा पाऊस चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असा एक संकेत आपण या ठिकाणी मानू शकतो. परंतु सकारात्मक आयोडी हा देखील तसं पर्सेंटेजमध्ये आपण काउंट केलं तर 30-40% आहे आणि तो 100% एल निनोला फार काउंटर करू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे यावर्षी हे वर्ष अतिशय कसोटीचं आहे. अजूनही 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि खास करून मध्य महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकण या ठिकाणी पावसात मोठी सुधारणा आपल्याला या 10 तारखेपर्यंत दिसते. मात्र त्यानंतर हे पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. सध्या ओढे, नदी, नाले खळखळून वाहिले पाहिजेत, नद्यांना पूर आले पाहिजेत, अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु तसं काहीही फारशा बातम्या आपल्याला बघायला मिळत नाहीत. आज कोकणामध्ये थोडं उत्तर कोकण, मुंबईसह जास्त पावसाची शक्यता आहे. थोडं पश्चिम विदर्भामध्ये वातावरण सध्या चांगलं दाखवलं जातं आहे आणि यामध्ये वाढ सध्या आज विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. दुपारनंतर किंवा रात्री विदर्भातील प्रभाव कमी होईल. मात्र नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम आणि संपूर्ण कोकणात खूप मोठं पावसाळी क्षेत्र 5 तारखेला पहाटे आपल्याला दिसते. याचा प्रभाव 5 तारखेला दिवसभर राहील आणि नंतर ही हवामान प्रणाली समुद्र भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे, अरबी समुद्रामध्ये. मात्र त्या दरम्यान आपण बघतो संपूर्णपणे महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली आहे. मात्र फिरून ही प्रणाली थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्राला पाऊस देऊ शकते. दरम्यानच्या काळात पालघर, ठाणे, मुंबई परिसरात व नाशिकच्याही काही भागात जोरदार पाऊस 6 तारखेला असू शकतो. कारण फिरून फिरून हे वातावरण पुन्हा भारतावर किंवा महाराष्ट्रावर येणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण या विभागात पुन्हा पावसाळी परिस्थिती 7 तारखेपर्यंत असू शकते. 7 तारखेनंतर मात्र याचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात मध्य प्रदेशकडे सरकल्यामुळे आणि पुन्हा पश्चिमी शाखा म्हणजेच अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीकडील पाऊस 8 तारखेलाच कमजोर दाखवण्यात येतोय या मॉडेलनुसार. तरी बाकी मॉडेल तरी 10 तारखेपर्यंत हे वातावरण दाखवत आहेत. 15 तारखेपासून थोडीफार सुधारणा होऊ शकते, कारण जुलैच्या उत्तरार्धात आयोडी सक्रिय होणार आहे आणि यदा कदाचित या आयोडीचा आपल्याला किती प्रमाणात फायदा होतो हे आपण बघणार आहोत. धावत्या स्वरूपात आपण जर माहिती बघितली तर फार मान्सूनमध्ये सुधारणा नाही. जवळपास आपण बघतो की 8 तारखेनंतर विदर्भातील थोडेफार जिल्हे वगळता कुठे फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही आणि एक प्रकारचा 8 तारखेनंतर पावसाळी खंड देखील सुरू होतोय. त्यामुळे पेरलेल्या पिकांवरही फार मोठं संकट त्यामुळे निर्माण होऊ शकतं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.